स्मृती मानधनाचा विजय असो, विजय असो, विजय असो. आर-सी-बीचे सगळे फॅन सध्या हेच म्हणत आहेत. कारण स्मृती मानधनाच्या कमालमुळे, स्मृती मानधनाच्या परफॉर्मन्समुळे आर-सी-बीच्या वुमन्स टीमने सलग दुसऱ्यांदा आय-पी-एलचं टायटल जिंकलेलं आहे. मागच्या वर्षी सुद्धा स्मृती मानधनाच्या कॅप्टन्सीमध्येच वुमन्स टीमने आय-पी-एलचं टायटल जिंकलं होतं आर-सी-बीच्या वुमन्स टीमने. आणि या वर्षी सुद्धा आता आर-सी-बी या वुमन्स टीमने सलग दुसऱ्यांदा आय-पी-एलचं टायटल जिंकलेलं आहे. म्हणजे मागच्या एका वर्षामध्ये आर-सी-बीने कमाल केलेली आहे. एका वर्षामध्ये आर-सी-बीने 3 आय-पी-एलचे टायटल जिंकले. 2 टायटल त्यांच्या वुमन्स टीमने जिंकले आणि 1 टायटल आपल्या आर-सी-बीच्या पोरांनी जिंकले. आर-सी-बीचे फॅन जे याच्या आधी 11 वर्ष आय-पी-एल टायटलची वाट बघत होते, त्यांना आता एका वर्षामध्ये 3 आय-पी-एलचे टायटल मिळालेले आहेत. काल आय-पी-एल 2026 वुमन्सच्या टीमची फायनल झाली. ती फायनल होती दिल्ली आणि आर-सी-बी मध्ये आणि दिल्लीला हरवून आर-सी-बीने हे आपलं टायटल आपल्या नावावर केलेलं आहे. आणि हे आय-पी-एलचं टायटल जिंकण्यामध्ये सगळ्यात मोठा रोल होता म्हणजे तो आर-सी-बीची कॅप्टन स्मृती मानधना. कॅप्टन म्हणून पण जबरदस्त परफॉर्मन्स आणि बॅट्समन म्हणून सुद्धा तेवढाच जबरदस्त परफॉर्मन्स. काही दिवसांपूर्वी तिच्या पर्सनल लाईफमध्ये एवढे प्रॉब्लेम झाला होता, तिचं लग्न मोडलं होतं, पण ते सगळं बाजूला ठेवून ती आली, ती लढली आणि तिने जिंकलं. कालच्या फायनलमध्ये मॅन ऑफ द मॅच सुद्धा स्मृती मानधनाच होती. तिने सिंगल हँडेडली कालची जी मॅच आहे ती आर-सी-बीला जिंकून दिली. दिल्लीचं पण बॅड लक, सलग चौथ्यांदा दिल्ली फायनलमध्येच. दिल्लीचं पण बॅड लक, दिल्ली वुमन्सची टीम सलग चौथ्यांदा आय-पी-एलच्या फायनलमध्ये पोहोचली, पण टायटल काही अजून ती जिंकू शकलेली नाही. जी दिल्लीची टीम खेळती तर चांगली, फायनल पर्यंत पण जाते, पण अजून काही त्यांचं लक आलेलं नाही. ते अजून काही आय-पी-एलचं टायटल जिंकू शकलेले नाहीत. कालच्या फायनलमध्ये दिल्लीने पहिल्यांदा बॅटिंग करून आर-सी-बीला 203चं टार्गेट दिलं होतं. त्यांची जी कॅप्टन आहे जेमिमा रॉड्रिगेज आणि साऊथ आफ्रिकेची जी कॅप्टन आहे लॉरा वुलवर्ड, या दोघींच्या बॅटिंगमुळे 203 दिल्ली स्कोअर करू शकली. पण त्याच्यानंतर आर-सी-बीने जे टार्गेट आहे ते चेस केलं. शेवटचे 2 बॉल बाकी असताना 19.4 ओव्हर्समध्ये आर-सी-बीने हे टायटल चेस केलं आणि हे टायटल चेस केलं ते फक्त स्मृती मानधना आणि जॉर्जिया या दोघींच्या बॅटिंगमुळेच हे टायटल चेस होऊ शकले. स्मृती मानधनाने 87 रन्स केले आणि जॉर्जियाने 79 रन्स केले. या दोघींनीच हे टार्गेट पूर्णपणे 19.4 ओव्हरमध्ये चेस करून दिलं. स्मृती मानधना खरंच आपल्या इंडियन क्रिकेटची सुपरस्टार आहे, सुपरवुमन आहे. हॅट्स ऑफ स्मृती मानधना, हॅट्स ऑफ. जी जागा आर-सी-बी मध्ये विराट कोहलीची आहे तीच जागा स्मृती मानधनाची आता आर-सी-बी साठी आहे. आर-सी-बी टीमला, स्मृती मानधनाला आणि आर-सी-बी फॅन्सला परत एकदा कॉंग्रॅच्युलेशन्स.